आम्ही शिंदे साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार. पण एकूण जर बघितलं तर सध्या 12 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्याच्यामुळे मतं फुटण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. ही घोडे बाजार खूप मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शिंदे साहेबांचं एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांचं मला सांगता नाही. विरोधक तुम्हाला वाटतं विरोधकांची मतं फुटू शकतात, कारण की 2 वर्षापूर्वी अशीच काहीशी आता परिस्थिती त्या निर्माण झाली. प्रॅक्टिसमध्ये मी नाही आहे. मी माझी गॅरंटी घेतो. आमचं दोनही मत, राजकुमार आणि बच्चू कडूचं मत शिंदे साहेबांच्या उमेदवाराला जाणार. सर आपका वोट किसे जाएगा आपके पास? मेरा वोट शिंदे साहब को जाएगा. दोनों भी उम्मीदवार विदर्भ के हैं, भावनाताई गौड़ी और तुमाने, तो उनके जाएंगे दोनों. और मैं और शिंदे साहब खुद वोट डालने को साथ में जाएंगे. सर अटकलें लगाई जा रही है कि वोट क्रॉस वोटिंग हो सकती है जैसे पिछली बार हुई थी. वो मुझे पता नहीं. मैं इस ऐसे धंधे में गिरता नहीं. और हमारी जवाबदारी थी यहाँ तक जो मतदार संघ में निधि मिला है, हम हमारा कर्तव्य बजाने जा रहे हैं. जिन्होंने हमारे मतदार संघ में ये सरकार के अंदर जितना निधि मिला इतना कभी मिला नहीं था. और ये हमारा कर्तव्य रहेगा कि हम शिंदे साहब को उस निधि के ऋण में अभी हम ये वोट देने जा रहे हैं. क्या लगता है, आपका अनुमान क्या है, कौन विजयी होगा, कौन हारेगा? वो तो अभी बता नहीं सकते कौन हारेगा कौन जीतेगा. ते पडणार ते माहीत. मी काही त्या राजकीय तज्ज्ञ माणूस नाही आहे. मी गोरगरिबांच्या डोक्यातला त्यांचा आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या डोक्यात काय चालतं एवढं मला वाटतं एवढं आम्ही डोकं कधी चालवत नाही. त्याच्यानं कोण पडणार कोण आज संध्याकाळपर्यंत माहीतच पडणार ना. काही अदृश्य शक्ती काम करणार नाही. मला असं वाटतं का शिंदे साहेबांचे दोनही उमेदवार चांगल्या मतानं आणि पहिल्यांदा त्यांचा रिझल्ट लागेल. तर शिंदे गटांचे दोन्ही उमेदवार निवडून येणार, एकही मत फुटणार नाही शिंदेंचं, एवढी खात्री आहे. आम्ही दोघेही म्हणजे राजकुमार पटेल आणि मी स्वतः आम्ही दोघेही शिंदेंच्याच उमेदवाराला आमचं मत देणार असंही खरं तर कडूंनी स्पष्ट केलेलं आहे. आणि कुठलीही अदृश्य शक्ती काम करणार नाही. मात्र कोण पडेल याबद्दल मी सांगू शकत नाही, तेवढा मी तज्ज्ञ नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र शिंदेंचं एकही मत फुटणार नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. आमची दोन्ही मतं ही शिंदेंच्याच उमेदवाराला जाणार. आम्हाला योग्य तो निधी मिळतो आहे. दोन्ही उमेदवार आमच्या विदर्भातले आहेत आणि त्यामुळे आमची मतं ही शिंदेंच्याच उमेदवारांना जाणार असंही यावेळेला बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकीकडे कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांच्यासाठी आमचं मतदान असेल हे बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि हे दोन्ही उमेदवार निवडून येतील शिंदेंचे असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र कोण पडेल यावरती मात्र त्यांनी भाष्य करणं टाळलेलं आहे आणि मंद स्मित हास्य करत त्यातला मी तज्ज्ञ नाही असं म्हटलेलं आहे. गोरगरिबांचा मी नेता आहे आणि त्यामुळे त्यावरती आम्ही विचार करत नाही. संध्याकाळपर्यंत निकाल समोर येईलच असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र राजकुमार पटेल हे त्यांचेच आमदार, त्यांच्या पक्षाचे आमदार आणि त्यांची स्वतःचं अशी दोन्ही मतं ही शिंदे गटाला जाणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवार हे विदर्भातले आहेत आणि त्यामुळे आमच्या उमेदवारांना आम्ही निवडून आणणार असं त्यांनी म्हटलंय.